एखादा क्रिएटिव्ह डिपार्टमेंट जे तुमच्या कंपनीच्या क्रिएटिव्ह डिसिजन्स किंवा काही मार्केटिंग कॅम्पेन्स डिझाईन करतात, तर यांनी कुठे बसावं? त्यांनी बसण्यासाठी सगळ्यात उत्तम जागा त्यांच्यासाठी पूर्व ईशान्य, त्याला आपण म्हणू शकतो ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट. अच्छा. जसं तिकडे क्रिएटिव्हिटीची जागा मांडली गेली, तर तुमचा जर डिपार्टमेंट आहे जो क्रिएटिव्ह काम करतोय, ठीक आहे, डिझायनिंग करतोय किंवा क्रिएटिव्हचं काहीतरी काम करतोय, तर त्यांनी पूर्व ईशान्य किंवा ईशान्येला बसलं तरी चालेल. तिकडे तुम्हाला आयडियाज चांगले येतात, तर जेणेकरून क्रिएटिव्ह काम करणाऱ्याला आयडियाज इम्पॉर्टंट असतात. तर म्हणून क्रिएटिव्ह जर तुम्हाला काम करायचंय तर तुमची टीम ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्व ईशान्येला बसू शकते किंवा ईशान्येला बसली तरी चालेल. प्लस अजून एक सांगायचं झालं तर जर तुमची टीम आहे कुठली स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करते, तर प्लॅनिंग म्हणजे काय, डोक्यात आयडियाज कंटिन्यू फिरल्या पाहिजे, चर्निंग झालं पाहिजे. म्हणून कुठल्या कुठल्या फॅक्टरी किंवा कुठल्या कुठल्या ऑफिसमध्ये आम्ही सांगतो की जर तुमचे स्ट्रॅटेजिक प्लॅनर आहेत तर त्यांनी ईस्ट ऑफ साऊथ ईस्टला बसायचं, जेणेकरून कंटिन्यू आयडियाज येतील आणि त्या आयडियाज त्या मीटिंग मध्ये ते घेऊ शकतात आणि त्यांनी तुमचं काम फास्ट चालेल. तुम्हाला नवीन नवीन आयडियाज येतील, तर नवीन ब्रँड्स किंवा नवीन प्रोडक्ट तुम्ही लॉन्च करू शकता. याचप्रमाणे आपल्या ऑफिस किंवा कंपनीमध्ये एक महत्वाचं डिपार्टमेंट असतं जे आहे अकाउंटिंग डिपार्टमेंट, तर यांना कुठे आपण बसवू शकतो? अकाउंट डिपार्टमेंट म्हणजे सगळ्यात मेन, आणि अकाउंट डिपार्टमेंट म्हणजे तुम्हाला सपोर्ट करणारं, म्हणजे अकाउंट म्हणजे तुमचं सगळंच सांभाळलं जातं. म्हणजे ऍक्च्युली अकाउंट डिपार्टमेंटवरच आपण चालतो. अकाउंट डिपार्टमेंट आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करतात की अकाउंट काय, कुठे आहे अकाउंट, आपलं प्रॉफिट किती आहे, लॉस किती. तर तुमचं अकाउंट डिपार्टमेंट हे वायव्य व्हायला पाहिजे. जसं मी दिशेचं महत्व सांगताना सांगितलं, वायव्य सपोर्टची दिशा. तर तुम्हाला अकाउंट टीमचा प्रॉपर सपोर्ट असेल आणि प्रॉपर अपडेट्स असतील तर तुम्ही काय लॉन्च करायचं, कुठे कॉस्ट कटिंग करायची कंपनीची, हे काय. तर म्हणून अकाउंट डिपार्टमेंट हे वायव्यला असलेलं बेस्ट.